नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शिवशंकर शेवाळे। आज आलो आपण वरुड तालुका जफराबाद जिल्हा जालना बायो फॅक्टर प्रतिनिधी दत्ताभाऊनी पाठीमागे आम्ही दत्ताभाऊच्या शेतामध्ये आलतो। तर एकदम त्यांची जी मक्का आहे एकदम पिंगळलेली होती आणि पिवळी पडली होती। दत्ताभाऊ तुम्हाला आपण हे 11-11-8 यात 11-11-8 प्लस झिंक आणि बोरॉन मिक्स मध्ये फवारणी दिलं तर तुम्हाला त्याचे काय रिझल्ट भेटले? इथे शेतकरी मित्र बी आपले, त्यांना तुम्ही सांगा नेमकं तुम्हाला काय अनुभव आला त्याचा। त्याची सुरुवातीला ती एकदम पिवळी दिशे आणि छोटी होती एकदम दिशे, आणि आता त्यानंतर फवारणी झाल्यानंतर त्याला क्वालिटी पकडली। आज किती दिवस झाले फवारून? आज 4था दिवशी। बरं, एकदा तुमचं पूर्ण नाव सांगा। दत्ता शामराव करडेल आणि वरुड, मोबाईल नंबर 8408087623। ओके, तर आता तुम्ही सांगा काय तुम्हाला रिझल्ट काय भेटला? त्याचे रिझल्ट म्हणजे असं भेटले की ती पहिली क्वालिटी मध्ये एकदम पिवळी दिशे आणि खराब अशी असं लालसरी झाली होती। बरोबर, ती एकदम लगेच आता क्वालिटी मध्ये आली आणि तिनं खालून धांडा पण असा जाड याचा दिसायला लागला, जाड झालाय दाणा। आणि जेवढा आपण वापरलेला आहे त्याचा बदल आणि दुसरीकडे जो दुसरे वापरलेला त्याचा वेगळा दिसतो। तुम्हाला फरक जाणवला? बरं, हे शेतकऱ्यांनी आता सध्या पावसाचं वातावरण आहे, जर शेतकऱ्यांनी खत टाकावं की 11-11-8 फवारावं? ही फवारणी केली तर योग्य राहील, ती खतापेक्षा तरी योग्य राहील। तर तुम्ही सगळेजण पाहू शकता दादा, ही आणि त्यांनी पलीकडून या खांब्याच्या पलीकडून तिकडे फवारेल नाही, ते समोर तिकडलं दिसतं, समोर तिकडलं। दादा पोच कर, आपण तिकडे पोहोच, चला। पर्यंत मारलेला आहे आणि समोर आपण जर बघितलं तिकडे मारलेलं नाही, तर तुम्ही बघू शकता। तुम्ही आता इथं सर्व शेतकरी मित्र मंडळी आहे। दादा तुम्ही सांगा कसं काय रिझल्ट वाटलं तुम्हाला? कर भाऊ, संत भाऊ। नाही, जे रिझल्ट जे तुम्हाला जे वाटतं ते पहा ना। इथून इकडे मारेल त्यांनी, इकडे सगळे कोंबटे आणि इकडचे कोंबटे बघा कसे। ठीक आहे, धन्यवाद दादा। हे 11-11-8 आहे, तर सर्व शेतकरी वापरू शकतात त्याला।